महाविकास आघाडीचा जोरदार मुसंडी महाराष्ट्रात मारून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखलेला नरेंद्र मोदींची हुकूमत खाली आणण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला बहुमत मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचा योगदान मोठा आहे, मोठा आहे. आज शिवसेना भवनामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नेते आमदार खासदार यांची बैठक झाली. मुंबईचे विभाग प्रमुख त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली. विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू, महाविकास आघाडी करू. एकच 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी होणं गरजेचं आहे. या संदर्भातल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या निवडणुका कोकण पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघ असतील, मुंबईतील पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील, त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आजच्या महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढवू आणि महाराष्ट्राची सत्ता कामीच करू. पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागेल. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू, पण तिथे संघटना ही मजबूतीने दिसली पाहिजे, उभी राहिली पाहिजे. 288 मतदारसंघ महाविकास आघाडी एकत्रितरित्या सामोरं जाईल का शंका काय आहे? ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून, महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही 3 पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडीमध्ये ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू, अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीत सुद्धा करण्यात आला. या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने पूर्वतयारी इंडोअर बैठका, इंडोअर मिटिंग जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं, बैठकांचं आयोजन, सभांचं आयोजन इंडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे. कधीपासून लवकर तारखा जाहीर महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो. आम्ही 288 जागांवर 180 ते 185 जागा जिंकू.